हॅलो फ्रेंड, आताच नुकतीच झालेली फर्स्ट इयरची इनसेम एक्झाम, त्यामध्ये M2चा जो पेपर आहे त्या पेपरचा मी एक शॉर्ट रिव्ह्यू देतोय. पेपरमध्ये एक्झॅक्टली क्वेश्चन्स कसे आले होते आणि सोल्युशन्स काय होते त्याबद्दल. ठीक आहे, तर इथे आज हा तुमचा पेपर होता जो आता 20 तारखेला झाला, 20 मार्च 2024. ओके, तर ह्या पेपरमध्ये एकूण चार क्वेश्चन्स होते. त्यात युनिट नंबर 1 वर क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 आणि युनिट नंबर 3 वर क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 होता. बरोबर. मग यामध्ये पेपर ऑलमोस्ट सोपाच होता. काही ठिकाणी एखादा दुसरा क्वेश्चन थोडा ट्विस्ट केला होता. बघा आता क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मध्ये पहिला क्वेश्चन आहे ए. सॉल्व 1 प्लस लॉग ऑफ एक्स वाय dx 1 प्लस एक्स अपॉन वाय dy इक्वल टू 0. हे जर डिफरन्शियल इक्वेशन पाहिलं तुम्ही तर हे एक्झॅक्ट आहे. एक्झॅक्ट आहे म्हणजे काय, जी कंडिशन आहे डाबा m अपॉन डाबा y इक्वल टू डाबा n अपॉन डाबा x सॅटिस्फाय होते. म्हणजे तो एक्झॅक्ट असल्यामुळे त्याचं डायरेक्ट जनरल सोल्युशन निघतं. त्याचं जनरल सोल्युशन काय निघतं, तर त्याचं जनरल सोल्युशन आहे 1a. त्याचं सोल्युशन आहे y प्लस एक्स लॉग ऑफ एक्स वाय. त्याचं सोल्युशन आहे 1a चं y प्लस एक्स लॉग ऑफ एक्स वाय इज इक्वल टू सी. इज इक्वल टू सी. इथेच लिहितो मी. सगळ्यात पहिल्या क्वेश्चनचं सोल्युशन आहे y प्लस एक्स लॉग ऑफ एक्स वाय इज इक्वल टू सी. त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता सॉल्व ब्रॅकेट dx प्लस ब्रॅकेट dy इक्वल टू 0. आता हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते एकदम इझिली दिसतंय की ते एक्झॅक्ट नसणार आहे, कारण पहिलं डिफरन्शियल इक्वेशन त्यांनी एक्झॅक्ट टाकले, म्हणजे दुसरं डिफरन्शियल इक्वेशन कन्फर्म ते काय टाकतील, नॉन एक्झॅक्ट. मग हे डिफरन्शियल इक्वेशन नॉन एक्झॅक्ट होतं. त्यासाठी आपण काय करतो, त्यासाठी आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर काढतो आणि तो इंटिग्रेटिंग फॅक्टर येतो 1/x³. 1/x³ आल्यानंतर तो मल्टिप्लाय करायचा दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला आणि जे काही सोल्युशन येईल ते सोल्युशन असेल त्याचं सोल्युशन असेल x² log of x, x² log of x plus 3xy minus y² is equal to c into x². आता ह्या सोल्युशन मध्ये थोडंफार रिफॉर्म्स होऊ शकतात. म्हणजे काय, तर तुम्ही इथे जर डिवाइड बाय x² केलं तर या ठिकाणी फक्त log of x राहील, या ठिकाणी 3y अपॉन x राहील, इथे y² अपॉन x². अशा प्रकारे तुम्ही डिवाइड करून तुमचा रिफॉर्म न्यू सोल्युशन आणू शकतात, पण त्याची काही गरज नाही. हे सुद्धा चालेल आणि तुम्ही याला सिम्प्लिफाय केला असेल तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा डिफरन्शियल इक्वेशन आहे dy अपॉन dx प्लस 2y अपॉन x इक्वल टू x² y². पहिल्या क्षणीच क्लिअर होतंय की बर्नौली टाईप आहे, कारण बर्नौलीमध्ये आपण काय करतो, dy बाय dx एक असतो, त्याच्यासोबत राईट हँड साईडला q इंटू वाय रेस टू n टर्म असते. मग बर्नौलीला लिनियर मध्ये कन्वर्ट केलं आणि कन्वर्ट करून सोल्युशन आणलं. तर याचं सोल्युशन आहे तिसऱ्याचं 1/x² इक्वल टू मायनस x प्लस सी. थर्डचं सोल्युशन आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं डिफरन्शियल इक्वेशन दिसतंय आपल्याला क्वेश्चन नंबर 2a. यामध्ये जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये आपण आयडेंटिफाय करतो लिनियर आहे की लिनियरचा कोणता टाईप आहे. मग लिनियरचा पहिला आणि दुसरा टाईप ओळखायचा कसा आहे, तर एक्झाम्पल मध्ये x ची टर्म असेल तर लिनियर इन x आणि एक्झाम्पल मध्ये जर y ची टर्म असेल तर लिनियर इन y. तुम्ही बघा एक्झाम्पल मध्ये x ची टर्म आहे, याचा अर्थ तो लिनियर इन x आहे. मग लिनियर इन x मध्ये कन्वर्ट केलं त्याला, त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर काढला, त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर येतो e रेस टू y. नंतर जनरल सोल्युशनच्या फॉर्म्युल्यात पुट केलं आणि त्याचं सोल्युशन आलंय हे. त्याचा क्वेश्चन नंबर 2a चं सोल्युशन आहे 2a x into e raised to y is equal to tan y plus c. त्यानंतर क्वेश्चन 2b तो सुद्धा तसाच आहे, बर्नौली टाईप. सॉरी, पहिला लिनियर आहे आणि दुसरा बर्नौली. तर या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात, याला लिनियर मध्ये कन्वर्ट करून घ्याल आणि मग सॉल्व्ह कराल. तर याचं डिफरन्शियल या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन बाजूला दिलंय बघा, x cos y इक्वल टू tan x प्लस c. बी
2b मध्ये सोल्युशन आहे x cos y प्लस tan x प्लस c. त्यानंतर c हा फार सोपा होता बघा. 2चा c इथे जर पाहिलं तर हे डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट नाहीये. मग त्याला एक्झॅक्ट बनवण्यासाठी आपण काय करतो, इंटिग्रेटिंग फॅक्टर काढतो. इंटिग्रेटिंग फॅक्टर काढण्यासाठी 4 रूल्स आहेत. त्यातला पहिला दुसरा चालणार नाही का, तर होमोजिनियस पण नाही आहे आणि दुसऱ्या फॉर्म मध्ये पण नाही. याचा अर्थ काय, आपण तिसरा किंवा चौथा रूल वापरतो. मग तिसरा किंवा चौथा रूल वापरून या ठिकाणी आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर काढला x आणि नंतर सोल्युशन काढलं. खाली लिहिलंय बघा 3x⁴ प्लस 6x² प्लस 4x³ इक्वल टू c. हे झालं त्याचं सोल्युशन. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3a. क्वेश्चन 3a हा खूप सोपा क्वेश्चन असतो, कारण तो न्यूटन लॉ ऑफ कुलिंगचा क्वेश्चन आहे. या वेळेला त्यांनी क्वेश्चन शक्यतो रिपीट केले नाही बघा. प्रत्येक क्वेश्चन हा मागच्या वर्षाचाच आहे, पण छोट्या छोट्या एक व्हॅल्यू त्यांनी चेंज केलंय बघा. आता मागच्या वर्षी सुद्धा तसेच क्वेश्चन आले होते, पण इथे त्यांनी फक्त स्मॉलेस्ट चेंज काय केले आहेत, तर त्यांनी व्हॅल्यूज चेंज करून दिले. इथे बघा 70 to 50 इट टेक्स 5 मिनिट अँड व्हॉट विल बी द टेम्परेचर आफ्टर 50 मिनिट असा क्वेश्चन आहे. तर इथे तुम्ही प्रोसिजर कोणतेही फॉलो करून जे टेम्परेचर येणार आहे ते टेम्परेचर येणार आहे 30.8 आणि 30.8 येण्यासाठी जो के लागणार आहे तो के काय येणार आहे, लॉग ऑफ 1.6/5 हा असणार आहे के. तर हे झालं तुमचा क्वेश्चन 3a चं सोल्युशन. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3b. आता याच्यामध्ये सोल्युशन काढायची गरज नाही, कारण त्यांनी काय म्हटलंय, शो करा. काय शो करा, शो दॅट द करंट build up to 80% ऑफ इट्स थेरोटिकल मॅक्सिमम व्हॅल्यू इन दिस मच टाइम. म्हणजे L/R log 5 सेकंड मध्ये करंट कुठं पोहोचतो, त्याच्या 80%ला. मग जनरली हे एक्झाम्पल मागच्या वर्षी पण आलेलं आहे, पण त्यांनी इथे 80%च्या जागी काय दिलं होतं, 90. म्हणजे सेम टू सेम सोल्युशन आहे. ॲज इट इज फॉलो करायचं. काय करायचं, आधी करंट काढायचा. करंट काढला की त्याचा 80% काढून घ्यायचा. त्याचा 80% काढून त्याला करंटच्या इक्वेशन मध्ये पुट करायचं आणि करंटच्या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर सॉल्व्ह करून काय फाइंड आउट करायचा, टाइम जो काही येईल तो काय येणार आहे, L/R log 5 सेकंड. ठीक आहे. नंतर याचा पुढचा क्वेश्चन जो होता सी, तो होता रेक्टिलिनियर मोशनचा. आणि ह्या वेळेला त्यांनी रेक्टिलिनियर मोशनच्या एक्झाम्पल मध्ये डिफरन्शियल इक्वेशन दिलं होतं बघा. मग हे जे डिफरन्शियल इक्वेशन दिले याला फक्त सॉल्व्ह करायचं होतं आणि आपल्याला जो v² शो करायचा होता तो आणायचा होता. म्हणजे हे सुद्धा सोपंच होतं. त्यानंतर क्वेश्चन 4a मध्ये ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी विचारली होती कार्टेशियन कर्वची. फारच सोपी होती. फक्त 2 स्टेप करायचे आहे. काय, डिफरन्शिएट आणि रिप्लेस आणि डिफरन्शिएट केलं की तुम्हाला ज्याचं सोल्युशन मिळतं, काय सोल्युशन मिळतं त्याचं, तुम्हाला सोल्युशन मिळतं y² = -2x² प्लस c. ही झाली त्याची ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी. त्यानंतर क्वेश्चन 4b मध्ये या वेळेला ॲज इट इज रिपीट केलेला क्वेश्चन आहे पूर्वीचाच, ज्यामध्ये तुम्हाला बघा व्होल्टेज दिले, त्यानंतर रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स दिलाय. रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स दिलाय याचा अर्थ हे जे एक्झाम्पल हे आरसीचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. मग आरसीच्या एक्झाम्पल मध्ये आपण काय करतो, त्याला सॉल्व्ह करून इंटिग्रेटिंग फॅक्टर काढतो. त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर काय येतो, तर त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर येतो e टू दी पॉवर 5t आणि मग त्याचं जनरल सोल्युशन काढतो. जनरल सोल्युशन येतं दॅट इज क्यू त्याचा येतो 10 × t e⁻⁻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 ⁻
त्याचा करंट आपण फाइंड ऑल्सो त्यांनी करंट म्हटले का नाही, प्रूव्ह दॅट क्यू इक्वल टू दिस. मग क्यू काढण्यासाठी आपण काय केलं, इंटिग्रेटिंग फॅक्टर काढला, तो फॅक्टर जनरल सोल्युशनच्या फॉर्म्युल्यात पुट केला आणि क्यू आणला. ठीक आहे. आणि शेवटचा क्वेश्चन मात्र सोपा होता, तो होता आपला हीट ट्रान्सफरचा. मग हीट ट्रान्सफरच्या क्वेश्चन मध्ये काय करतो आपण फुरियर लॉ वापरतो, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करतो आणि इंटिग्रेट करतो. तर याचं आन्सर होतं आपलं 245443 कॅलरी. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन पेपर विचारला होता. यामध्ये जर पाहिलं तर 90% क्वेश्चन्स हे खूप सोपे होते, 10% फक्त त्यांनी ट्विस्ट केलं होतं. तर 10% ट्विस्टिंग मध्ये रिपिटेशन त्यांनी ठेवलं नाही, तर त्यांनी रिपिटेशनच्या जागी काय केलं आहे, थोडाफार चेंजेस केलेला आहे एक्झाम्पल्स मध्ये. ठीक आहे.
बघा जसं आता याच्यामध्ये 80%, पूर्वी 90% विचारलेलं आहे, इथे 80% आलंय. न्यूटन लॉच्या सम मध्ये सुद्धा हे सम कुठेच दिसणार नाही, पण पूर्वी सगळे अशाच प्रकारचे सम विचारलेले, फक्त स्लाइड चेंजेस त्यांनी केलेत. तर हे झालं त्याचं सोल्युशन. ओके मित्रांनो, आता तुम्ही तुमचा इन सेमचा रिझल्ट येईपर्यंत 15-20 दिवस बिलकुल थांबू नका, लगेच चेक करून घ्या आपण जो पेपर सोडवला, सरांनी जे आन्सर दिले ते सेम आहेत का. सेम असतील तर तुम्हाला लगेच कळून जाईल तुम्हाला किती मार्क पडताय. जर तुमची इन सेम स्कोर होते, आउट ऑफ मार्क येत आहे, तर एंड सेमला लगेच तयारी करा. आता 70 पैकी 70 घ्यायचे. आणि जर इन सेम बॅकलॉग राहते किंवा जेमतेम मार्क येत आहे, खूप कमी स्कोर होतोय, ही भीतीची गोष्ट आहे. आपल्याला आत्तापासून एंड सेमची सुरुवात करायची आणि लगेच अभ्यासाला लागून जायचं, कारण एंड सेम स्कोर झाली पाहिजे. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला मी सांगेल, अभ्यासाला लागा, घाबरू नका. डाऊट्स असेल तर आम्हाला लिहा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि तसंच पर्पल ॲट सोबत सुद्धा तुम्हाला 2 मार्ग आहेत, त्याद्वारे तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊ शकता. एक, आपले क्लासेस पण सुरू होत आहे ऑनलाईन ऑफलाईन, आणि आपलं ऍप्लिकेशन सबस्क्रिप्शन पण आहे, ज्याच्यावरनं पण तुम्ही ह्या विषयांचे अभ्यास करू शकता. M3, M2, मेकॅनिक्स आणि अदर विषय सुद्धा. मित्रांनो, 28 मार्च पासून आपले ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेस नगर, नाशिक, पुणे तिन्ही जिल्ह्यात आहे. सगळे सुरू होत आहे बॅचेस 28 मार्च पासून. त्यासाठी तुम्ही इन्क्वायरी करा, असेल त्या बॅचला जॉईन करा, एंड सेम आमच्यासोबत बिंदास स्कोर करा. तसंच तुम्हाला क्लासेस सोडून दुसरा ऑप्शन जर हवा असेल तर आपलं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्यावर पर्पल ॲट ऍप्लिकेशन आहे, पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे, 6 मंथ व्हॅलिडिटी आहे, विथ पेपर सोल्युशन, IMP क्वेश्चन आणि नोट्स वगैरे सगळे. सो व्हिडिओ लेक्चरचा कोर्स एकदम ऑफर्डेबल आहे, तो सबस्क्राईब करा आणि या विषयांना लगेच आजपासून अभ्यासाला लागा. एंड सेम आपली जून मध्ये असेल, त्यावेळी आपण टॉप केलेला असेल. या एनर्जीने कामाला लागायचं. सो एक तर तुम्ही क्लाससाठी येऊ शकता पर्पल ॲट मध्ये, किंवा पर्पल ॲट ऍप्लिकेशन पण वापरू शकता या सब्जेक्टला स्कोर करायला आणि अदर सब्जेक्टसाठी सुद्धा. सो नक्की चॅनल सबस्क्राईब करा, क्लासेसला जॉईन करा किंवा पर्पल ॲट ऍप्लिकेशन सबस्क्राईब करा. अजून काही डाऊट आले नक्की कनेक्ट राहा. थँक्यू.